नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण ककडीची थंडगार कोशिंबीर कशी करायची ते बघणार आहेत। खायला एकदम छान लागते आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत। उन्हाळ्यामध्ये जर जेवणासोबत तोंडी लावायला कोशिंबीर असेल तर काय विचारूच नका, खायला एकदम छान लागते। आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे। दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, कारण ते कोशिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स होतं। इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। कांद्याची साल काढून दोन्ही बाजूचा मागचा आणि पुढचा भाग काढून कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। कांदा कट करून घ्यायचा, एकदम बारीक कट करून घ्यायचा। हवं तर तुम्ही मोठ्या किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता, पण इथे मी कांदा कट करून घेणार आहे। चाकूच्या मदतीने एकदम बारीक चिरून घेतला आहे। आणि काही खास ट्रिक वापरून ही कोशिंबीर बनवली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपला कांदा चिरून झालेला आहे। तर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। आता इथे मी एक ककडी घेतलेली आहे। तर ककडी घेताना तुम्ही त्याची साल काढून घ्यायची, आणि जर अगदीच कोवळी ककडी असेल तर साल काढायची काही गरज नाही। पण जरा थोडी निब्बर ककडी होती, त्याच्यामुळे त्याचे साल काढून दोन्ही मागचा आणि पुढचा भाग कापून घेतलेला आहे। जेव्हा तुम्ही ककडी घेता तेव्हा एक छोटासा भाग त्याचा खाऊन बघायचा, कारण ककडी ही काही वेळेस कडू असते, आणि त्याच्यामुळे जर ककडी कडू असेल तर आपल्या कोशिंबीरला सुद्धा कडूपणा येतो। म्हणून थोडीशी ककडी चाखून बघायची। ककडी सुद्धा मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे। तुम्ही खिसणीने जर खिसत असाल तर त्यामधील सर्व पाणी एका चाळणीनं चाळून घेऊ शकता, कारण ककडीला जास्त पाणी सुटतं। त्यामुळे आपण ती खिसून घेणार नाहीत, असं बारीक कट करून घेणार आहेत। आता दह्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घ्यायचा, त्यावर टोमॅटो सुद्धा टाकून घ्यायचं आणि बारीक कट केलेली ककडी टाकून घ्यायची। कोशिंबीरसाठी आपण भरपूर सारी कोथिंबीर वापरणार आहेत। कोथिंबीरमुळे छान टेस्ट येते। कोथिंबीर बारीक चिरून घेतली, ती सुद्धा आपण कोशिंबीरमध्ये टाकून घेणार आहेत। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, आणि शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलं होतं, ते कूट त्यामध्ये टाकून घ्यायचं। शेंगदाण्याच्या कुटामुळे कोशिंबीरला एक छान टेस्ट येते। आणि सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यायचं। कोशिंबीर दिसायलाही खूप छान दिसत आहे, तर खायला सुद्धा एकदम टेस्टी लागते। आणि थोडीशी तोंडी लावायला असेल तर जेवण पण खूप जास्त जाते। आता आपली कोशिंबीर मिक्स करून झालेली आहे। आपण त्यासाठी तडका तयार करून घेणार आहेत। तडक्यासाठी आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहेत, जिरं सुद्धा टाकून घ्यायचं, आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा। आता हा झालेला तयार तडका थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा। तडका थंड झाला की आपण कोशिंबीरवर टाकून घेणार आहेत। गरम तडका टाकल्यामुळे आपला कांदा आणि टोमॅटो मऊ पडतं, त्यामुळे तडका कधीही थंड करून कोशिंबीरवर टाकून घ्यायचा। अशा प्रकारे आपली कोशिंबीर तयार झालेली आहे।
दिसायला तर छान दिसतेच, पण खायला सुद्धा एकदम भन्नाट लागते. वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करून घ्या आणि कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी कशा वाटतात. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.